नमस्कार मंडळी. जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील, कष्ट करूनही हातात पैसा टिकत नसेल, घरात विनाकारण भांडणं होत असतील किंवा कोणाची तरी वाईट नजर लागल्यासारखं वाटतंय, मग त्यासाठी उद्या येणारी फाल्गुन दर्श अमावस्या तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते. ही केवळ अमावस्या नाही, तर ही सोमवती अमावस्या आहे आणि दर्श अमावस्या असा दुर्मिळ योग घेऊन आलेले आहे. शास्त्रानुसार या दिवशी केलेले छोटेसे उपाय तुमच्या 7 पिढ्यांचा दारिद्र्य आणि पितृदोष नष्ट करू शकतात. त्यामुळं अशा दुर्मिळ योगावरती तुम्ही जर सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकली तर तुमचं नशीब पलटणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. फक्त 2 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. तर कोणती आहे ती वस्तू जी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं नक्की लिहा. तसंच बाजूचं बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनात भीती असते, पण अध्यात्म अमावस्या ही पितरांच्या आशीर्वादाची आणि नकारात्मकता काढून टाकण्याची सर्वात मोठी संधी मानली जाते. फाल्गुन महिन्यातील ही दर्श अमावस्या इतकी शक्तिशाली आहे की का शक्तिशाली आहे? कारण या दिवशी स्वर्ग आणि पृथ्वी यामधलं अंतर कमी होत असतं असं मानलं जातं. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या प्रगतीत येणारे 80% अडथळे हे पितृदोषामुळे असतात. मग तो व्यवसायातील तोटा असो किंवा लग्नाला उशीर होऊ द्या. पण उद्या असा एक विशेष मुहूर्त आहे जिथं तुम्ही केवळ आंघोळ करताना एक कृती केलीत ना, तर हे सर्व दोष जळून खाक होतील. ती वस्तू कोणती आहे? ती तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण ती वापरण्याची पद्धत खूप खास आहे. ती पद्धत चुकली तर उपाय लागू होत नाही. म्हणून आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर मैत्रिणींनो, बघा, तो खास उपाय अंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचा आहे तर पहा. उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठून तुम्हाला ही कृती करायची आहे. अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचे आहेत काळे तीळ आणि सैंधव मीठ. लक्षात घ्या, काळे तीळ जे आपण पितरांना तर्पण करण्यासाठी वापरतो ते काळे तीळ घ्यायचे आहेत. ते कसे वापरायचे बघा. एक तांब्याभर शुद्ध पाणी घ्या, त्यात चिमूटभर काळे तीळ टाका. काळे तीळ हे राहू, केतू आणि पितृदोषासाठी अचूक उपाय आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही सैंधव मीठ घालायचं आहे. मीठ हे घरातील आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पाण्यात आपल्याला एक बेलपत्राचं पान किंवा थोडंसं गंगाजलसुद्धा टाकायचं आहे. आता बघा, आंघोळ करताना मनात ओम पितृदेवताभ्यो नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. जेव्हा तुम्ही हे पाणी अंगावर घेता तेव्हा तुमच्या शरीराभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा स्वच्छ होते. ज्या शत्रूंनी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांची शक्ती तुमच्यासमोर क्षीण होईल. आंघोळीनंतर तुम्हाला दुसरा एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे, जो तुमच्या घरात लक्ष्मी खेचून आणेल. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणं म्हणजे साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करण्यासारखं आहे. विशिष्ट उपाय पहा तर बघा, या दिवशी 1 वाटी घ्या, त्यामध्ये थोडं साखर आणि थोडंसं दूध मिक्स करा आणि हे मिश्रण घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जा. तिथं जाऊन तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचं आहे. असा मंत्र जप 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा किंवा 108 वेळा म्हणा आणि ते दूध आपल्याला अर्पण करायचं आहे. साखरेचा गोडवा जसा मुंग्यांना आकर्षित करतो तसंच हे कार्य तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आकर्षित करेल. ज्यांना कर्जबाजारीपणा आहे किंवा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना बघा मारुती स्तोत्राचं पठण करावं, अशा लोकांनी विश्वास ठेवा, येत्या 48 तासात तुम्हाला कुठूनही आनंदाची बातमी नक्की मिळेल. फाल्गुन महिन्यातील दर्श अमावस्या ही धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी पितृदोष निवारण, सुख समृद्धी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय उपयुक्त किंवा महत्त्वाचा मानला जातो. फाल्गुन दर्श अमावस्येचे प्रभावी उपाय विस्तारित स्वरूपात सांगते, ते ऐका. पवित्र स्नान आणि संकल्प अमावस्येच्या दिवशी करावा. सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीत स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
आता जर नदीवर जाणं शक्य नसेल तर घरातील आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळं शरीराची शुद्धता होते आणि ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात. पितृतर्पण आणि श्राद्ध कर्म. अमावस्या ही पितरांची तिथी आहे आणि या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण केल्यानं त्यांना पितृतृप्ती मिळते. पितरांना नैवेद्य दाखवताना त्याच म्हणजे त्यामध्ये बघा खीर आणि पुरीचा समावेश करावा. यामुळं पितृदोष दूर होऊन घराण्याला सुख शांती लाभते. पिंपळाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो असं मानलं जातं. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावं आणि साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवावा. तसंच या दिवशी पिंपळाच्या झाडाला 5 प्रदक्षिणा घालून तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळं पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात. दानधर्माचं महत्त्वसुद्धा खूप आहे. या दिवशी दान केल्यानं पुण्याचं फळ अनेक पटीनं आपल्याला वाढतं. गरीब आणि गरजू व्यक्तींना काळे तीळ, घोंगडी, धान्य किंवा पादत्राणे दान करावेत. वस्तूचं या दान केल्यानं शनिदेवांची कृपासुद्धा प्राप्त होते. तसंच नकारात्मकता दूर करण्यासाठी मिठाचा उपाय बघा काय करायचा. घरातील नकारात्मकता ऊर्जा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी घर पुसताना, आपल्या घरातील फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकावं. तसंच घराचा मुख्य दरवाजा असतो, प्रवेशद्वार असतो, ते थोडं हळद आणि पाणी शिंपडावं, जेणेकरून वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही. किंवा उंबरट्याचं लेपन करावं. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पूजन. दर अमावस्येला बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची संयुक्त पूजा करावी. त्यांना तुळशीचे पान आणि पिवळी फुलं अर्पण करावीत. संध्याकाळी दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावल्यानं यमराजांची भीती राहत नाही आणि अकाली मृत्यूचं संकट टळतं. मुंग्यांना आणि पक्ष्यांना या दिवशी खाऊ घालायचं आहे. अमावस्येच्या दिवशी मुंग्यांना पिठात साखर मिसळून खाऊ घालावी. तसंच पक्ष्यांना 7 प्रकारचे धान्य खाऊ घातल्यानं कुंडलीतील अनेक दोष शांत होतात आणि आपली जी अडकलेली कामं आहेत तीसुद्धा मार्गी लागतात. शत्रुबाधा निवारण्यासाठी उपाय. ज्यांना शत्रूंचा त्रास आहे त्यांनी अमावस्येच्या रात्री एका लिंबावर शत्रूचं नाव लिहून त्याचे 4 तुकडे करावे आणि ते एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा 4 रस्त्यावर चौकात 4 दिशेला फेकून द्यावेत. मागे वळून पाहू नये ही कृती करताना. गायीची सेवा. अमावस्येच्या दिवशी गायीला 5 प्रकारची फळं किंवा गुळपोळी खाऊ घालावी. हिंदू धर्मात गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास मानला जातो. त्यामुळं गायीची सेवा केल्यानं सर्व देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतात. महादेवांची उपासना म्हणजेच महादेवांना बघा शिवलिंगावरती आपण अभिषेक करायचा आहे. कच्च्या दुधाने आणि मधाने अभिषेक करावा. तसंच ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जपसुद्धा करावा. यामुळं मानसिक शांती मिळते आणि जीवनातील संकट दूर होतात. अमावस्येच्या दिवशी मांस, मदिरा किंवा तामसी अन्नाचं सेवन करू नये. ते पूर्णपणे वर्ज्य करावं. कुणाशीही वाद घालू नये किंवा खोटे बोलू नये. या दिवशी केस किंवा नखे कापू नयेत. निर्मनुष्य किंवा स्मशानभूमीसारख्या ठिकाणी रात्री अमावस्येच्या दिवशी एकटे जाऊ नये, कारण या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय असतात. हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध अंतकरणाने केल्यास तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येतील. फाल्गुन दर्श अमावस्या. या दिवशी ग्रहांची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय प्रबळ असते. या दिवशी काही गोष्टी केल्यानं भाग्योदय होतो असं सुद्धा म्हटलं जातं. तर काही चुका केल्यानं नुकसान होऊ शकतं. तर काय करावं आणि काय करू नये. फाल्गुन दर्श अमावस्याच्या दिवशी या गोष्टी तुम्ही नक्की करा. तर बघा या दिवशी तुम्हाला पवित्र स्नान सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ आणि गंगाजल टाकायचं आहे. हे टाकल्यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पितृतर्पण, आपल्या पूर्वजांच्या नावाचं पाणी सोडावं. यामुळं पितृदोष दूर होऊन घरात सुख शांती नांदते. पिंपळ पूजन. बघा सकाळी पिंपळाच्या झाडाला दूध पाणी अर्पण करावं. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी दानधर्म करा. या दिवशी गरिबांना अन्न, काळे तीळ, गरम कपडे किंवा धान्य दान निश्चित करावं. अमावस्येचे दान हे अक्षय पुण्य देणारे असते.
दीपदान संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना 2 दिवे लावावेत. तसंच घराच्या दक्षिण दिशेला 1 दिवा नक्की लावावा. कारण ही दिशा पितरांची मानली जाते. आणि पूर्ण दिवस ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय या तिन्हीपैकी कोणत्याही एका मंत्राचा किंवा तिन्ही मंत्राचा तुम्ही शक्य असेल तितका जप करावा. गायीची सेवा करायची आहे. गायीला गूळ आणि पोळी किंवा हिरवा चारा खाऊ घालावा. यामुळे आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो. आता फाल्गुन दर्श अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, म्हणजेच काय करायचं नाही आहे, तर बघा, तामसिक आहार टाळायचा आहे. या दिवशी मांस, मटण, अंडी किंवा मद्यपान पूर्णपणे टाळायचं आहे, वर्ज्य करायचं आहे. अमावस्येला सात्विक आहार घेणं अनिवार्य आहे. या दिवशी वादविवाद टाळा. या दिवशी घरात किंवा बाहेरील कोणत्याही व्यक्तीशी भांडण, वादविवाद, शिवीगाळ करू नका. घरातील अशांततेमुळे लक्ष्मी माता निघून जाते. केस आणि नख या दिवशी कापू नयेत. अमावस्याच्या दिवशी केस कापणं, नख कापणं किंवा दाढी करणं शास्त्रामध्ये निषिद्ध मानलं जातं. त्यामुळं आर्थिक प्रगती खुंटते. निर्मनुष्य ठिकाणी जाऊ नये. अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात. त्यामुळं रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत, निर्जन रस्ते किंवा नदीकाठी एकटे जाऊ नये. तसंच या दिवशी नवीन कार्य करणं टाळा. कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरुवात, नवीन वस्तूची खरेदी किंवा गृहप्रवेश यासारखी शुभ कार्य जी असतात ती अमावस्येला टाळायची आहेत. जर पितृपूजनाशी संबंधित नसेल तर देवाला तुळशीची पानं तोडून अर्पण करू नयेत. अमावस्येला तुळस तोडू नये. पूजेसाठी आदल्या दिवशीच पानं वापरावी. खोटं बोलणं किंवा अपमान करणं, कोणाचंही मन या दिवशी दुखवू नका. विशेषतः बघा, वृद्ध व्यक्ती असतात, अपंग किंवा गरजू व्यक्ती असतात, त्या व्यक्तींचा अपमान या दिवशी करू नये. उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर सैंधव मीठ आणि काळे तीळ मात्र टाकायला विसरू नका. यामुळे तुमचे शत्रू शांत होतील आणि घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल. तसंच हे उपाय करत असताना अतिशय साधे सोपे उपाय असतात, पण ते करण्यामागे तुमची श्रद्धा किती आहे यावर सर्व अवलंबून असतं. आणि म्हणूनच आज तुम्हाला सांगत आहे, फाल्गुन दर्श अमावस्येची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार नक्कीच दूर करेल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला प्रोत्साहित करा. तसंच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.